लादेन नगरात घाण, अतिक्रमण, दुर्गंधी, प्रशासनाच्या प्रतीक्षेत स्थानिक नागरिक त्रस्त। आपण पाहत आहात GD न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव। सिंदी रेल्वे येथील लादेन नगर परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने 15 दिवसांची मुदत दिली असताना आज 6 दिवस उलटूनही परिस्थिती अधिकच बिघडत असल्याचे नागरिक सांगत आहेत। हागणदारमुक्त गावाच्या घोषणेला हरताळ फासणारी अवस्था परसोडी रोडवर दिसून येत असून घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे। प्रशासन 15 दिवसांनंतर कारवाई करणार असल्याचे सांगत असले तरी तोपर्यंत वाढणाऱ्या त्रासाची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सिंदी, वर्धा, जबलपूर, नागपूर, बंडनेरा, मेहकर, मोताळा, काजीपेट, अकोला, बलारशा, चंद्रपूर, हिंगणघाट आदी ठिकाणीही अवैध अतिक्रमणांच्या तक्रारी नोंदविल्या जात आहेत। यासोबतच भिक्षावृत्तीचे संघटित जाळे असल्याचे आरोप नागरिकांकडून पुढे येत असून ठराविक भागांचे वाटप करून भिक्षा मागण्याची पद्धत राबवली जाते, असा दावा केला जात आहे। व्हीलचेअर वापर, लहान मुलांचा वापर, रेल्वे व वस्ती अशा वेगवेगळ्या ठिकाणांसाठी स्वतंत्र गट कार्यरत असल्याचेही सांगितले जाते। या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचा प्रश्न समान असल्याचे नागरिक म्हणतात। जिथे जातात तिथे अस्वच्छतेचे साम्राज्य राहते, असा आरोप होत असून स्वच्छता राखली तर भिक्षावृत्तीला फटका बसेल अशी मानसिकता असल्याचेही सूत्रांच्या माध्यमातून सांगितले जाते। भावनिक पद्धतीने नागरिकांकडून पैसे उकळण्यासाठी फाटके कपडे, अस्वच्छता आणि दयावाणी बोलणे वापरले जाते, असा आरोप आहे। सूत्रांच्या माहितीनुसार चिंधी बाजार ते सिंदी रेल्वे परिसरात अस्वच्छतेचा फैलाव दिसून येत असून पाण्याचा वापर टाळून अस्वच्छ पद्धतीने घाण हाताळली जाते, अशी तक्रार आहे। लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने तातडीची कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। आपण पाहत आहात GD न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव।